कोल्हापूरचा थोरला दवाखाना म्हणून ओळखल्या जात असलेल्या सीपीआर हॉस्पिटलमधल्या शासकीय निवासस्थानांचा गेली काही वर्ष बेकायदा वापर करणाऱ्या 2 कुटुंबियांविरुद्ध कारवाई केली आहे। राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांनी आज या दोन्ही कुटुंबाकडून तब्बल जवळपास 12 लाख रुपयांची थकबाकी वसूल करून घ्यावी असे लेखी आदेश लागू केलेत। या दोन्ही कुटुंबाचे कुटुंबप्रमुख आरोग्य विभागाच्या सेवेत असल्याने त्यांना सीपीआर हॉस्पिटलच्या आवारातील शासकीय निवासस्थाने राहण्यासाठी प्रशासनाने दिली होती। यातील थॉमस जोसेफ आणि सुरेंद्र कांबळे या दोन्ही कर्मचाऱ्यांचे काही वर्षापूर्वी निधन झालं। दोघांच्याही कुटुंबांना आरोग्य प्रशासनाने त्यांच्या मृत्यूनंतर लागू होणारे सर्व लाभ आणि कुटुंब पेन्शन सुविधा दिली आहे। नियमानुसार या दोन्ही कुटुंबांनी शासकीय निवासस्थाने रिकामी करणं गरजेचं होतं, पण ही निवासस्थाने रिकामी न करता दोन्ही कुटुंबे गेली काही वर्ष या निवासस्थानाचा बेकायदा वापर करत होती। त्यानंतर गेली काही वैद्यकीय महाविद्यालये प्रशासनाकडे कारवाईबाबत पाठपुरावा सुरू होता, पण वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातील झारीतले शुक्राचार्य दाद घेत नव्हते। अखेर या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे दाद मागण्याचा इशारा दिल्यानंतर अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांनी आज कारवाईबाबतचा आदेश काढला। या दोन्ही कुटुंबांनी वेळेत थकबाकीची जवळपास 12 लाख रुपये इतकी रक्कम न भरल्यास त्यांना मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनमधून ही रक्कम वसूल करण्याचा इशारा डॉक्टर मोरे यांनी या आदेशाद्वारे दिला असल्याचे सांगितले। महानकर न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी।